नमस्कार बंधू भगिनींनो, तुमच्या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. जर तुमच्या घरात आई बहीण किंवा पत्नी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण थोडक्यात समजून घेऊया की ही योजना काय आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये थेट तिच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक महिलांना यामुळे आर्थिक आधारही मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून एक मोठी समस्या समोर येत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे वेळेवर येत नव्हते. काहींना एकदम थांबले होते. यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली होती. तर मित्रांनो, यामागचं मुख्य कारण होतं मागील काही महिन्यांमध्ये राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्या काळात आचारसंहिताही लागू होत्या. या आचारसंहितेमुळे अनेक सरकारी योजनांचे पैसे थांबवले जात होते किंवा उशिरा दिले जातात. या कारणामुळे अनेक लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना वेळेवर मिळाले नाहीत. आता सर्वांना एक महत्त्वाची मोठी अपडेटही आहे. जानेवारी महिन्यानंतर अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळालेच नव्हते आणि मिळाले नाही. पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. बघा, खूप मोठी अपडेट आहे. म्हणजेच एकूण 3,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम कधी येणार, कशी येणार आणि कोणाला मिळणार ते आपण बघूया. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच ज्यांना पैसे आले नव्हते त्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया आपण. सर्व महिलांना हे पैसे कसे नाहीत मिळणार बघा. आणि का? कारण सरकारने या योजनेसाठी KYC अनिवार्य केली आहे. असं लक्षात आलं आहे सरकारच्या की काही पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होत्या काही महिला. म्हणून सरकारने नियम कडक केले आहेत आणि KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. सरकारने KYC पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. पण अनेक महिलांच्या KYCमध्ये तांत्रिक चुका झाल्या. काहींची माहिती चुकीची भरली गेली. म्हणून सरकारने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. KYC दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्याची घोषणाही त्यांनी केली. बघा, 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे, खूप मोठी खुशखबर आहे. तरी लवकरात लवकर सगळ्यांनी KYC करून घ्यायची आहे. ज्यांनी केलेली नाही त्यांनी करायची आहे. ज्यांना पैसे नाही आले त्यांनीही करायचे आहे. ज्यांना पैसे येत आहेत त्यांनीही करून घ्यायची आहे. कारण सरकारने कोणालाही नाराज आत्तापर्यंत केलं नाही. पण इथून पुढं आता ही कठोर चौकशी होणार आहे. आणि मग ज्यांची KYC केली नाही, पैसे येत आहेत, त्यांना असं वाटत असेल आपल्या पैसे येत आहेत, काही करायची गरज नाही, आपली KYC होऊन गेली असेल किंवा मग आपण एकदम 100% पात्र आहोत म्हणून पैसे येत आहेत, अशा भोळ्या आशेमध्ये राहू नका. म्हणजेच काय, जर तुमची KYC अपूर्ण आहे किंवा चुकीची आहे तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत ही संधी सुधारण्याची शेवटची संधी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर 31 मार्चपर्यंत KYC केली नाही तर काय होईल? अशा महिलांचा हप्ता बंद होऊ शकतो आणि त्या योजनेतून बाहेरही पडू शकता. म्हणूनच जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर लगेच KYC पूर्ण करून घ्या. आणि आता आणखी एक दिलासादायक बातमी बघा. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी
निधी ठेवण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ काय? ही योजना बंद तर होणार नाही, पुढे अशीच चालू राहणार. मुख्यमंत्री यांनी देखील स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. म्हणजेच महिलांसाठी ही योजना पुढील काळातही सुरू राहणार आहेत. चला आपण आता बघूया, थोड्या संपूर्ण अपडेट समजून घेऊया. फेब्रुवारी मार्च 3,000 रुपये एकत्र मिळणार. पैसे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता. KYC 31 मार्चपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य. KYC नसेल तर हप्ता बंद होऊ शकतो. योजना बंद होणार नाही, पुढे चालू राहणार. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या घरातील किंवा ओळखीतील महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण KYC न केल्यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबू शकतात. शेवटची एक छोटीशी विनंती, अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, फायनान्स टिप्स आणि अपडेटसाठी आमच्या मराठी माणूस चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.